MMRDA कडून 19 चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल तयार केलं जाणार आहे। समृद्धी महामार्गावर नवं औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार आहे। कल्याण आमने भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे। भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून हे ठिकाण विकसित होणार आहे। फॅन्सी नंबर प्लेट विक्रीतून अंधेरी आरटीओ कोट्यावधी झालेला आहे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 7410 वाहनधारकांनी फॅन्सी नोंदणी क्रमांक विकत घेतलाय आणि यातून अंधेरी आरटीओला 12,71,00,000चा महसूल मिळालाय। विक्रोळी आगार ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान धावणाऱ्या क्रमांक A30 ही बेस्ट बस पुन्हा पूर्ववत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बेस्ट प्रवाशांना दिलासा मिळालाय। ही बस आता पूर्व द्रुतगती महामार्गावरून धावणार आहे। कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि गांधीनगर या पूर्व उपनगरामार्गे ही बस प्रवास करणार आहे। अलिबागमधील उसर परिसरात गेल इंडिया कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या उभारणीचं काम सुरू आहे। या कामामध्ये स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। तसंच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला। राज्यातील महामार्गालगत 400 स्वच्छतागृह उभारा असे आदेश मुंबई हायकोर्टानं MSRDCला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुरेशा स्वच्छतागृहांअभावी कुचंबना होत असल्याचा दावा जनहित याचिकेमधून करण्यात आला होता। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलाय। रस्ते वाहन अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी कॅशलेस उपचारांची योजना तयार होतीये, मात्र याला विलंब होत असल्यानं कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईच्या भांडूपमधील चामुंडा नगरात आज जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे सकाळी 11:30 वाजता या नियमित पाणी पुरवठ्याच्या वेळेनंतर पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे, तर काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल। नाशिकच्या नांदगावात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तालुक्यातील 8 गावांना 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय, तर नागासाकी धरणातील पाणीसाठा ही संपुष्टात आलाय आणि त्यामुळे पुढील काळात शेती सिंचन आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल। बदलापूरमधील उल्हास नदी पात्रात अनधिकृतरित्या मातीचा भराव टाकण्यात आला, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय। नदी पात्रातील मातीचा भराव काढून टाकावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतात। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे। 1 मेला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हे अन्यथा आंदोलन केलं जाईल। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेनं भंडारा जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले। संगणक परिचालकांना मानधन मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या कामबंद आंदोलनाचा ग्रामपंचायतीच्या कामांना फटका बसतोय। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याला मोठी मागणी असते। सोमवारी 1,19,000 पेटांमधून 1,223 टन आंब्याची आवक झाली आहे आणि यात कोकणातील 64,000 पेटांचा समावेश आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंतर्गत येणाऱ्या उपबाजार आवार खाणगाव इथं मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढतीये। लासलगावची मिरची थेट आता लंडन आणि दुबईच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाली आहे। या मिरचीमुळे 77,07,75,000 रुपयांची उलाढाल झाली आहे। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद या भागातील झाड कोसळलंय। सुदैवानं यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। पुण्याच्या आंबे गावातील पारगावच्या मुक्ताई मातेचा यात्रा उत्सव जल्लोषामध्ये संपन्न झालाय। या उत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवलेलं होतं। तसंच मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। यावेळी शेरणी वाटप, पालखी, बैलगाडा शर्यतीसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। पंतप्रधान मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। BKC इथं जिओ वर्ल्ड सेंटर इथल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मंत्री आशिष शेलार आज शिर्डीच्या दौऱ्यावर येणार आहेत। ते या दौऱ्यादरम्यान शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतील, तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं देखील ते दर्शन घेणार आहेत। ठाण्यातील गणेशवाडी पाचवाघाटी परिसरातील प्रति तुळजाभवानी मंदिरात आमदार जितेंद्र आव्हाडांनी दर्शन घेतलं आणि यावेळी आव्हाडांनी तुळजाभवानी देवीला 7 वेगवेगळ्या नदी आणि समुद्रांच्या पाण्यानं अभिषेक घातलेला आहे। तसंच मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली होती। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत। विवेक फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण याची चर्चा सुरू झाली आहे। सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं चर्चेमध्ये आहेत।
मुंबई मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत 4 महिन्यामध्ये 805 तळीरामांचे परवाने रद्द करण्यात आले। दरम्यान या कालावधीमध्ये 245 वाहन चालकांविरोधात दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत, तर 2,500 चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांदरम्यान असलेल्या सावित्री खाडीमध्ये अवैधपणे वाळू उपसा केला जातोय। दाभोळ कोकरे परिसरात पंप लावून अनधिकृतपणे वाळूची चोरी केली जाते आणि यावर खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले। मुंबईतल्या क्रोमा शोरूमला आग लागली, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं। झालेलं आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। येणार आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि यावेळी निषेध सभेचंही आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या मालेगावात विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आणि यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला। तसंच मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्याच्या तुमसर शहरामध्ये बंद पाळण्यात आला। या मोर्चामध्ये शहरातील स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला। केंद्राची जलजीवन योजना फेल ठरली आहे अशा शब्दात नरहरी झिरवाळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये पाणी पुरवणं महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले। पुण्यामध्ये नागरिकांकडून पाण्याची नासाडी केली जात असल्यानं महापालिका प्रशासन कारवाई करण्याच्या तयारीत आहे। पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागानं अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आता महापालिका प्रशासनाचा वॉच असणार आहे। उजनी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिकं जगवण्यासाठी आता कसरत करावी लागते। सध्या धरण -12.98% इतक्या पातळीवर आहे। पाणी पातळी कमी झाल्यानं पिकांना पाणी देणं आता मुश्किल होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं पात्र पूर्ण कोरडं पडलंय। खरं तर 25 दिवसापूर्वी सीना नदीत पाणी सोडलं होतं, मात्र नदीनं पुन्हा तळ गाठलाय। दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील हजारो शेतकरी या नदीवर अवलंबून आहेत। त्यामुळे प्रशासनानं मे महिन्यात पुन्हा नदीमध्ये पाणी सोडण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे। ठाणे शहरातील चेन्नी कोळीवाड्यातील रस्ते जलमय झाले होते। पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली खाडीचं पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांची गैरसोय झाली होती। अचानक खाडीचं पाणी रस्त्यावर आल्यानं या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। पोरबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याचं दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। या मार्गावरील वाहतूक चिंचोटी भिवंडी मार्गावर वळवली गेल्यानं त्याचा परिणाम महामार्गासह चिंचोटी भिवंडी मार्गावर दिसून येतोय। जवळपास 90% जड अवजड वाहनं या मार्गावरून जात असल्यानं वाहनांची मोठी कोंडी होतीये। केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते, तर काही राज्यांमध्ये वादळी वारे सुद्धा वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे। मे 2025 मध्ये देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहतील। आरबीआयच्या वेबसाईटनुसार मे महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत आणि यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवार या 12 सुट्ट्यांचाही समावेश आहे। बँका बंद असल्या तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाहीये। माळशेज घाटात स्कायवॉक उभारण्यात येणार आहे, त्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर येत्या महिनाभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या फांद्या छाटणीची मोहीम सुरू झाली आहे। पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून जीवितहानी होऊ नये यासाठी फांद्यांच्या छाटणीला सुरुवात झाली आहे। या मोहिमेत 45% झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली। माडाकडून स्कॅन केलेली सुमारे 15 कोटी कागदपत्र वेबसाईटवर उपलब्ध केली जाणार आहेत। पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया पार पडेल आणि यामुळे माडाशी संबंधित विविध माहिती व दस्तावेज नागरिकांना अधिक सुलभतेनं एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहे। तसंच असं असलं तरी यातून संवेदनशील कागदपत्र वगळण्यात आली आहेत। पुण्यामध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे आणि यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। डोंबिवलीत पुन्हा एकदा रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे। यामध्ये 2 रिक्षा चालक प्रवाशांशी वाद घालताना दिसतात। हा मुजोर रिक्षा चालक प्रवाशावर आरेरावी करत असतोय, त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता। प्रवाशांना व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल काढला असता या रिक्षा चालकानं धूम ठोकली। रणजित कासलेवर चौथा गुन्हा दाखल झालाय। उसने घेतलेले पैसे परत न केल्याप्रकरणी बीड
डोंबिवलीच्या अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कासल्यानं 2.5 लाख रुपये उसने घेतले होते, ते परत न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। वर्ध्यामध्ये अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या 9 ट्रकवर कारवाई झालेली आहे। सर्व वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल विभागानं दंडात्मक कारवाई केली आहे। तसंच 9 ट्रक जप्त करत तहसील कार्यालय हिंगणघाटमध्ये जमा करण्यात आले। डोंबिवली टिळकनगर रोडवरील भरस्त्यात दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। चाकूचा धाक दाखवत पायी जाणाऱ्यांना अडवून आरोपींनी लुटले। दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। नागपुरातील कॅफे चालक अविनाश भुसारी हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय। 14 एप्रिलला पांढरबोडी येथून निघणाऱ्या शोभायात्रेत गोळीबार करून प्रतिस्पर्धी टोळीतील प्रवेश आणि धीरज बांबोडे यांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती तपासामधून उघड झाली आहे।